गीते सर स्टार्ट. येस. सर्वांना मनापासून नमस्कार. जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था पनवेल व जिल्हा परिषद रायगड शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने निपुण महाराष्ट्र अंतर्गत कृती कार्यक्रमांची मालिका रायगड जिल्ह्यात आपण सुरू केली. आमच्या शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य आदरणीय यांच्या मार्गदर्शनाखाली आपण या कार्यशाळेचा प्रारंभ केला आणि आज खरं तर रायगडवासी आपण भाग्यवान आहोत की राज्याच्या शिखर संस्थेच्या उपसंचालक आणि आम्हा सर्वांच्या प्रेरणास्थान आमच्या मार्गदर्शिका आदरणीय डॉक्टर कमलादेवी आवटे मॅडम या ठिकाणी जॉईन झाले आहेत. तर मी रायगड जिल्हा डाएटच्या वतीने आणि शिक्षण विभागाच्या वतीने मॅडमचं मनपूर्वक स्वागत करतो. डॉक्टर कमलादेवी आवटे मॅडम ज्यांनी राज्यातील अनेक शिक्षकांना अनेक अधिकाऱ्यांना मराठी भाषा अतिशय उत्तम काम करून राज्यातल्या सर्व शिक्षकांना मराठी भाषेसंदर्भात एक वेगळा आलेख उंचावण्याचं काम गेली अनेक वर्ष राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे या संस्थेच्या माध्यमातून सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास आणि समन्वयाचं काम मॅडमच्या प्रेरणेने मार्गदर्शनाने सुरू आहे. आदरणीय डॉक्टर कमलादेवी आवटे मॅडम यांनी वेळोवेळी आपल्या सर्वांना एक वेगळ्या पद्धतीने दिशा दिली आणि आजही निपुण महाराष्ट्र या कृती क्रमांतर्गत राज्यात अनेक वेबिनारच्या माध्यमातून शिक्षकांना अधिकाऱ्यांना पर्यवेक्षण यंत्रणेला वेगळी दिशा देत आहेत. आदरणीय डॉक्टर आवटे मॅडम आपलं रायगड जिल्ह्यामध्ये जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पनवेलच्या वतीने आणि रायगड जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने मी निंबाजी गीते आपलं मनपूर्वक स्वागत करतो आणि समस्त शिक्षकांना मला सांगायला आनंद वाटेल की रायगड जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पनवेलच्या वतीने भाषा कृतींचा बुधवार आणि भाषा कृतींचा गुरुवार या शृंखला सुरू झाल्या. मॅडम सांगायला मला आनंद वाटेल की आज तिसरं पुष्प आपण गुंतोय. 3 भाषा कृतींचा बुधवार या ठिकाणी 2 वेबिनार अतिशय उत्तम झाले. जिल्ह्यातील तमाम शिक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिला आणि याच प्रतिसादाच्या प्रेरणेने त्याच्या जोरावर आपण तिसरं पुष्प आज गुंतोय आणि तिसऱ्या पुष्पाला आपण राज्याच्या शिखर संस्थेतून या ठिकाणी उपस्थित आहात याचा निश्चित आम्हा सर्व रायगडवासियांना मनापासून आनंद वाटतो, अभिमान वाटतो. पुनश्च एकदा मी डॉक्टर कमलादेवी आवटे मॅडम उपसंचालक भाषा विभाग आणि समन्वय विभाग आपलं जिल्ह्यामध्ये मनपूर्वक स्वागत. यानंतर रायगड जिल्हा परिषदेच्या नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले मॅडम यांचं देखील मी आजच्या वेबिनारमध्ये मनपूर्वक स्वागत करतो. जिल्ह्याच्या शिखर संस्थेचे प्राचार्य आमचे प्रेरणास्थान मार्गदर्शक डॉक्टर इरफान इनामदार सर अतिशय हसतमुख आणि उत्तम समन्वयातून रायगड जिल्ह्यामध्ये गुणवत्तेचा आलेख उंचावण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून केले जाते ते इनामदार सर त्यांचं देखील मी मनापासून स्वागत करतो. रायगड जिल्ह्याच्या प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी पुनिता गुरव मॅडम यांनी देखील निपुण कार्यक्रमाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील शिक्षकांना वेळोवेळी मार्गदर्शन करून आज जिल्ह्यामध्ये निपुण महाराष्ट्राचं काम उत्तम पद्धतीने चालण्यात त्यांचा देखील फार मोठा सिंहाचा वाटा आहे. गुरव मॅडम यांचं देखील मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. त्याचप्रमाणे जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे वरिष्ठ अधिव्याख्याता डॉक्टर कामशेट्टी सर यांनी देखील स्कॉप असेल निपुण महाराष्ट्र असेल या दोन्ही कार्यक्रमामध्ये समन्वय साधून एक वेगळ्या पद्धतीने आलेख उंचवण्याचं काम केलं त्यांचे मी या ठिकाणी स्वागत करतो. आणि ज्यांचं आज वेबिनार या ठिकाणी संपन्न होतोय भाषा कृतींचा बुधवार हे तिसरं पुष्प गुंफण्यासाठी ज्यांना डाएटने निमंत्रित केले त्या आजच्या मार्गदर्शिका मानसी भोसले मॅडम उपशिक्षिका रायगड जिल्हा परिषद शाळा सांगुर्ली तालुका पनवेल यांचं देखील मी आजच्या वेबिनारच्या निमित्ताने मनापासून स्वागत करतो. या वेबिनारला उपस्थित जिल्ह्यातील पर्यवेक्षी यंत्रणेतील सर्व अधिकारी सर्व शिक्षक मुख्याध्यापक केंद्र प्रमुख विस्तार अधिकारी या सर्वांचं मी वेबिनारमध्ये मनापासून स्वागत करतो आणि आजची तिसरी शृंखला गुंफताना मनापासून आनंद वाटतो. मी या ठिकाणी उपस्थित आदरणीय डॉक्टर कमलादेवी आवटे मॅडम यांना विनंती करतो की आजच्या वेबिनारच्या निमित्ताने आम्हा रायगड जिल्ह्यातील सर्व पर्यवेक्षी यंत्रणेला शिक्षकांना निपुण महाराष्ट्राच्या अनुषंगाने आपलं मार्गदर्शन व्हावं दिशा मिळावी. डॉक्टर कमलादेवी आवटे मॅडम. मॅडम
मी डॉक्टर कमलादेवी आवटे मॅडम यांना विनंती करतो की आजच्या वेबिनारच्या निमित्ताने आपण रायगड जिल्ह्यातील सर्व शिक्षकांना संबोधित करावं. आवटे मॅडम. धन्यवाद सर. हा मॅडम बोला. आवाज येतोय माझा? हो येतोय मॅडम, येतोय. ओके. सर्वांना नमस्कार आणि नमस्ते आणि खूप खूप धन्यवाद. सर्वप्रथम तर मी आपले आभार मानते. जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था पनवेलचे प्राचार्य डॉक्टर इरफान इनामदार सर, संपूर्ण डाएटची टीम आणि शिक्षण विभाग रायगड या सर्वांनी रायगडमधील शिक्षकांशी बोलण्याची, संवाद साधण्याची संधी या निमित्तानं मिळते आहे या ऑनलाईन व्यासपीठावरून. म्हणून सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे आभार मानते. आणि 5 मार्चच्या शासन निर्णयानुसार निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रम राबवण्यासाठी ज्या सूचना राज्यस्तरावरून निर्गमित करण्यात आलेल्या आहेत, परिषदेचे संचालक माननीय राहुल रेखावार सर, त्याचबरोबर माननीय शिक्षण आयुक्त या सर्वांच्या संकल्पनेतून, अतिशय सखोल चिंतनातून हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. आणि निपुण भारत जी राष्ट्रीय स्तरावरची जी मोहीम आहे त्याच्या अनुषंगाने राज्यस्तरावरून निपुण महाराष्ट्र ही मोहीम आपण हाती घेतली आहे. ही मोहीम का हाती घ्यावी लागली, या पाठीमागे काय कारण आहेत, काय उद्दिष्ट आहेत, हे आपण सर्वजण जाणता. खरं म्हणजे असा शासन निर्णय काढावा लागावा ही खरं म्हणजे काही खूप चांगली गोष्ट नाही आहे, हे मला इथं खेदाने नमूद करावं लागतं आहे. कारण वेगवेगळ्या सर्वेक्षणांमधून, जसा नुकताच आलेल्या आसरच्या सर्वेक्षणामधून हे आपल्याला दाखवून दिलं की इयत्ता 8वीतल्या मुलाला 2रीच्या स्तरावरचं वाचता येत नाहीये, अंकगणितातल्या किंवा संख्याज्ञान माहित नाहीये, गणिती क्रिया साध्या सोप्या करता येत नाही आहेत. या अशा सर्वेक्षणांनी मे बी त्याच्यामध्ये काही 10-20% थोड्या त्रुटी असू शकतील, परंतु ही वस्तुस्थिती नाकारून चालणार नाही आहे. आणि म्हणून गेली कित्येक वर्ष आपल्याला या पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान यावर राज्याला काम करावं लागतं आहे. ही फार भूषणावह गोष्ट नाही आहे, हे मला सुरुवातीलाच नमूद करावं वाटतं. आपण सर्वजण त्याच्यावर खूप काम करतो आहे. आमचे शिक्षक सुद्धा खूप तळमळीनं काम करतात त्याच्यासाठी. कारण कोणालाच आपल्या वर्गातील मुलं मागे राहावीत, आपल्या वर्गातल्या मुलांना लिहिता वाचता येऊ नये, गणिती क्रिया करता येऊ नये, त्याच्यामध्ये कोणालाच आनंद नाहीये. प्रत्येक शिक्षकाला माझ्या वर्गातली मुलं पुढेच गेली पाहिजेत, त्यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षण घेतलं पाहिजे, असंच प्रत्येकाची इच्छा असते. परंतु ती प्रत्यक्षात साध्य होताना जर दिसत नसेल तर या पाठीमागची कारणं काय आहेत. आणि राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 मध्ये सुद्धा हे नमूद केलं गेलं आहे की जर पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान यामध्येच मुले मागे असतील तर पुढील धोरणामध्ये जे काही अपेक्षित केलं आहे ते साध्यच होऊ शकणार नाही आहे. आणि म्हणून लिहिता येणं, वाचता येणं, म्हणजे मुलं पहिल्यांदा वाचायला शिकतील तर मग नंतर पुढचं शिकण्यासाठी ते आपोआप वाचायला लागतील. त्यामुळे वाचन ही प्राथमिक गोष्ट आहे. त्यामुळे मुलांना वाचायला आलं पाहिजे आणि मग त्यानंतर ती इतर विषयांसाठी, अभ्यासासाठी ते आपोआप वाचायला शिकतील. आणि म्हणून यासाठी राष्ट्रीय पातळीवरून एक अभियान राबवण्याची गरज देशाला जाणवली. आणि म्हणून त्याच अनुषंगाने त्यालाच प्रतिसाद म्हणून राज्यस्तरावरून सुद्धा आपण निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रम दिलेला आहे. आणि ज्याच्यामध्ये तुम्ही या शासन निर्णयाच्या सोबत जे परिशिष्ट आहे, ही परिशिष्ट जर आपण पाहिली तर त्याच्यामध्ये भाषा आणि गणितसाठी जे 2री ते 5वी पर्यंत कोणत्या स्तरावर काम केलं पाहिजे हे त्याच्यामध्ये दिलेलं आहे. तर निपुण भारतसाठी जी सुधारित लक्ष दिलेली आहेत त्या लक्ष्यांवर आधारित आपण हे स्तर केलेले आहेत. आणि मग त्याच्यावर आधारित जसं 2रीसाठी आपण पहिलीचा स्तर लक्षात घेतला आहे आणि 3री ते 5वी साठी आपण 2रीचा निपुणचा सुधारित लक्ष घेतलेला आहे. आणि त्या अनुषंगाने आपण अतिशय
मायन्यूट असे स्तर म्हणजे त्याची खूप विभागणी केली आहे आणि त्याच्या अनुषंगाने आपल्याला आपल्याला मुलांचा अध्ययन स्तर निश्चित करायचा आहे. वास्तविक पाहता वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वर्षाच्या सुरुवातीलाच हे अध्ययन स्तर निश्चितीचं काम सुरूही आहे बऱ्याच जिल्ह्यांमध्ये. तरीही राज्यस्तरावरून ही एक वाक्यता यावी आणि नेमकी माझी मुलं कुठल्या स्तरावर आहेत, लेखन वाचन. आता आज तुम्ही भाषेसाठी तुम्ही हा भाषिक कृतींचा बुधवार घेत आहात म्हणून भाषेसंबंधी आपण बोलत आहोत. आज मला वाटतं मार्गदर्शन करणार आहे ते मानसी मॅडम आज सुलभक म्हणून इथे आहेत असं सुरुवातीला मी ऐकलं, तर त्यांचंही मी अभिनंदन करते, त्यांना शुभेच्छा देते. आणि सर्व शिक्षक जे या प्लॅटफॉर्मवर आहेत त्यांनाही मी सांगू इच्छिते की सर्वांनीच याचा कोणताही ताण न घेता, किंबहुना मला हे सांगायचं आहे की जो स्तर आहे तो स्तर निश्चित करा. विनाकारण कोणत्या तरी भीतीपोटी की माझ्या वर्गातली इतकी मुलं लेखनामध्ये मागे आहेत, माझ्या वर्गातली इतकी मुलं गणिती क्रियेमध्ये मागे आहेत, हे मी कसं डिक्लेअर करू, असा कोणताही ताण किंवा अशी कोणतीही भीती शिक्षकांनी मनात बाळगायची नाही आहे. कोणीही तुम्हाला याच्यावर कार्यवाही करणार नाही किंवा काही नाही. परंतु आपलं कसं आहे की जे खरं आहे ते सुरुवातीला जर आपण मान्य केलं, ऍक्सेप्ट केलं, तर आपल्याला आपली प्रगती करता येईल, प्रगती साध्य करता येईल. परंतु सुरुवातीलाच आपण खोटं भासवण्याचा प्रयत्न केला कारण हे शेवटी तुम्हीच डिक्लेअर करणार आहात. दुसरं कोणीही येऊन कितीही परिवेश यंत्रणा तुमच्या वर्गात आली, शाळेत आली, एका दिवसापुरती येईल, एका तासापुरती येईल, परंतु सतत संपर्कात असणारी, मुलाच्या संपर्कात असणारी व्यक्ती म्हणजे शिक्षक आहे. आणि त्या शिक्षकाला माहिती आहे, आम्हाला माहिती आहे की हे खरं तर हा कार्यक्रम सुद्धा घेण्याची गरज नाही. शिक्षकांना माहिती आहे माझ्या वर्गातलं कोणतं मूल कोणत्या पातळीवर आहे. त्यामुळे शिक्षकच विद्यार्थ्याला अधिकाधिक समजू शकतात, जाणू शकतात आणि म्हणून त्यांनी अगदी वस्तुनिष्ठ पडताळणी करायची आहे मुलाच्या अध्ययन स्तराची. आणि मग जेव्हा एकदा आपल्याला कळालंय की माझं मूल कुठे आहे आणि मग त्याला उपचारात्मक अध्यापन करायचं असेल तर नेमकं काय करायला पाहिजे. माझा वर्गातलं मूल अणुलेखनामध्ये की श्रुतलेखनामध्ये मागं आहे, योग्य विरामचिन्हांचा वापर माझ्या मुलाला करता येत नाही, म्हणजे नेमकी कोणती विरामचिन्ह त्याला समजत नाही आहेत, हे तुम्हाला डायग्नोस करायचंय, हे निदान करायचं आहे. आपल्याला माहिती आहे तर डॉक्टरांनी चुकीचं निदान केलं तर काय परिस्थिती उद्भवते, तसंच हे सुद्धा आहे. तुम्ही आपल्या वर्गातल्या मुलांचं निदान योग्य केलं नाही तर त्याच्या भविष्याची पूर्ण इमारत त्याच्यावर अवलंबून आहे. त्यामुळे हा पाया आहे हे लक्षात घ्या. आणि पालकांनी त्यांचं भविष्य तुमच्या हाती सोपवलेलं आहे. प्रत्येक मूल म्हणजे त्या घरासाठी एक स्वप्न असतं, एक भविष्य असतं की आई वडील पालक त्या मुलाकडे त्या दृष्टीने पाहत असतात. आणि मग ही सुरुवातीचा जो पाया आहे, हा पाया जर आपण योग्य पद्धतीने नाही मुलांचा उभार केला तर ते त्याच्या दृष्टीनं, एका पिढीच्या दृष्टीनं ते घातक ठरणार आहे. आणि म्हणून याच्यामध्ये कोणतीही भीती न बाळगता मुलांच्या स्तरांचं योग्य मूल्यमापन करा. VSKच्या माध्यमातून तुम्हाला जे चॅटबोट उपलब्ध करून दिलं आहे, जे पॅटसाठी जे आपण वापरता तेच आहे, ते अतिशय सोप्या पद्धतीनं त्याच्यामध्ये तुम्ही नोंदणी करणार आहात. आपल्या मुलांच्या स्तरांची घोषणा जी आहे ती त्याच्यावर करायची आहे. साध्यता झाल्यानंतर किंवा त्या ज्या तुम्हाला ज्या तारखा दिलेल्या GR मध्ये त्यानुसार तुम्ही चावडी वाचन करून घेणार आहात. ज्या मुलांना जे वाचायला येते, लिहायला येते, जी गणितं करता येत आहेत त्याच मुलांचं सर्वांसमोर वाचन किंवा गणितं करण्यासंबंधीच्या सूचना द्यायच्या आहेत. कुठंही मुलांना आपल्याला येत नाही ही सर्वांसमोर त्याला सिद्ध होणार नाही याची काळजी आपण घ्यायची आहे. तर मुलं नाउमेद होणार नाहीत ही काळजी आपण घ्यायची आहे. हा GR तुमच्या मदतीसाठी आलेला आहे, तुम्हाला अडचणीत आणण्यासाठी आलेला अजिबात नाही आहे. आणि मुलांना सुद्धा प्रोत्साहन देण्यासाठी, मुलांचं कौतुक करण्यासाठी आणि शिक्षकांनी सुद्धा चांगलं काम केल्यानंतर तुमचं कौतुक करण्यासाठी पर्यवेक्षण यंत्रणा तुम्हाला तुमच्या शाळेमध्ये भेटीसाठी येणार आहे, तुमचं कौतुक करणार आहे. त्यामुळे यामध्ये कुठलाही एक अनावश्यक ताण, एक अधिकचं काम या दृष्टिकोनातून या शासन निर्णयाकडे कृपया आपण पाहू नये. हे आपलंच काम आहे, ही आपलीच जबाबदारी आहे. हे जर आपण नाही केलं तर येणारी पिढी, येणारा काळ आपल्याला माफ नाही करणार आहे.
हे आपण लक्षात घ्यायचं आहे. आणि खूप साधं आणि सोपं आहे. म्हणजे कदाचित आता दिलेले स्तर काही शाळांमध्ये ऑलरेडी मुलं ती स्तरं त्यांनी पार केली असणार आहे. त्यामुळे ऑलरेडी तुमचा वर्ग निपुण झाला सुद्धा असू शकेल काही जणांचा. तर ज्यांच्यावर आपल्याला काम करायचं आहे त्या मुलांना टार्गेट करा, त्या मुलांना फोकस करा. परंतु हे करत असताना त्या मुलांवर शिक्के सुद्धा मारू नका की हे मूल मागे आहे, याला हे येत नाहीये, त्याला ते येत नाही आहे. त्यामुळं कोवळ्या वयाची ही मुलं असतात, त्यांच्यावर असे शिक्के मारल्याने किंवा आपल्या मित्रमैत्रिणींसोबत आपण कुणीतरी वेगळे आहोत, आपल्याला येत नाही म्हणून आपल्याला वेगळं बसवलंय, वेगळं काहीतरी वर्ग केलाय, अशी कोणतीही भावना मुलांच्या मनामध्ये निर्माण नाही झाली पाहिजे. त्यामुळं ही सुद्धा एक काळजी आपण घ्यायची आहे. त्यामुळे जसं कुसुमाग्रजांनी म्हटलंय, साऱ्याच कळ्यांना जन्मसिद्ध हक्क फुलण्याचा, साऱ्याच कळ्यांना जन्मसिद्ध हक्क फुलण्याचा, मातीमधला वतन वारसा आकाशावर कोरण्याचा, आकाशावर कोरण्याचा. त्यामुळे सगळ्याच फुलांना, सगळ्याच मुलांना फुलण्याचा हक्क आहे, उमलण्याचा हक्क आहे आणि तो हक्क आपण द्यायचा आहे. मला खूप आनंद आहे की जिल्ह्याच्या सर्व यंत्रणेने इनिशिएटिव्ह घेऊन या पद्धतीने हे जे कार्यक्रम सुरू आहेत, माननीय संचालक सर याचा स्वतः सतत आढावा घेत आहेत की पूर्ण सगळ्या जिल्ह्यांमध्ये हे कार्यक्रम असे होत आहेत का. जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुद्धा आपल्याला प्रेरणा देण्यासाठी, आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी उपलब्ध आहेत, याचा सुद्धा मला खूप आनंद आहे. आणि म्हणून राज्यस्तरावरून या विभागाचे उपसंचालक म्हणून माझ्याही आपल्याकडून ह्याच अपेक्षा आहेत किंवा हेच आवाहन आपणा सर्वांना राहील की आपल्या जिल्ह्यातील अधिकाधिक शाळांमध्ये शिक्षकांनी यामध्ये स्वतःहून सहभागी होऊन आपापल्या मुलांचा स्तर निश्चित करावा आणि उपचारात्मक अध्यापन करून मुलांना योग्य स्तरापर्यंत नेण्यासाठीची जी काही सगळी यंत्रणा आहे, जो आपला ऍक्शन प्लॅन आहे, तो ऍक्शन प्लॅन तयार करावा आणि मुलांना प्रगतीच्या दिशेने, गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या दिशेने जाण्यासाठी आपण मदत करावी, त्यांच्या सोबत राहावं. यासाठी तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. खरं तर आपण 5 मार्च 2025चा शासन निर्णय अगदी कमीत कमी वेळेमध्ये सगळ्यांसमोर मांडला. त्याच्यातले की पॉइंट्स खूप छान पद्धतीने आपण विशद केले आणि आपण दिलेल्या या सूचना अतिशय मार्गदर्शक आहेत. आणि खरं तर मला सांगायला आवडेल मॅडम की रायगड जिल्ह्यामध्ये डॉक्टर इरफान इनामदार सर यांनी स्वतः इनिशिएटिव्ह घेऊन सातत्याने सर्व यंत्रणेमधील समन्वय साधून अनेक ठिकाणी ओरिएंटेशन कार्यशाळा घेतल्या, अनेक शिक्षकांना युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून याची जाणीव करून दिली आणि 20 मार्चला रायगड जिल्ह्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने स्क्रीनिंगचा कार्यक्रम झाला आणि 5 एप्रिल रोजी देखील अध्ययन स्तराच्या निश्चितीकरणाचा कार्यक्रम रायगड जिल्ह्यामध्ये प्रभावीपणे झाला. याच्यामध्ये डॉक्टर इरफान इनामदार सर यांनी इनिशिएटिव्ह घेतलं, त्यांनी सातत्याने समन्वय घेतला, जिल्ह्याच्या यंत्रणेने त्यामध्ये मोठा हातभार लावला आणि त्यामुळे निपुण महाराष्ट्र कार्यक्रम रायगड जिल्ह्यामध्ये आपल्या राज्याचे आदरणीय आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, SCRTचे आदरणीय संचालक डॉक्टर राहुल रेखावार साहेब यांच्या प्रेरणेतून, मार्गदर्शनातून आणि डाएटच्या पुढाकाराने निश्चितपणे अतिशय उत्तम पद्धतीने राबवलं जाईल. आणि आज खरं तर डॉक्टर कमलादेवी आवटे मॅडम यांनी काव्य पंक्तीने याचा आपल्या प्रास्ताविकाचा शेवट करताना अतिशय सुंदर वाक्य वापरलं की प्रत्येक कळीला फुलण्याचा अधिकार आहे आणि तो अधिकार आपण हिरावून घेणार नाही. आणि म्हणून मॅडमने एक वाक्य दिले की प्रत्येकाच्या हृदय सिंहासनावर ते वाक्य कोरलं जाईल की प्रत्येक मूल हे प्रत्येक घराचं स्वप्न असतं आणि हे स्वप्न साकार करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. हा शब्द आपण लक्षात ठेवूया. आणि मॅडम, आज आपण या ठिकाणी आलात, राज्याच्या शिखर संस्थेच्या उपसंचालक डॉक्टर कमलादेवी आवटे मॅडम आज राज्यातील अनेक शिक्षकांना ते प्रेरणा देतात आणि रायगड जिल्ह्यामधील आज अनेक शिक्षकांनी त्यांचं प्रास्ताविक ऐकलं असेल. मला आशा आहे की रायगड डाएटच्या वतीने, शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या या भाषा कृतींचा बुधवार या कार्यक्रमातून निपुण महाराष्ट्र कार्यक्रमाच्या अंमलबजावणीची सूत्र आणि कृती कार्यक्रमाची आखणी कशी करावी याची निश्चित दिशा मिळेल. मी या ठिकाणी मानसी मॅडम यांच्या सहकारी सूत्रसंचालिका मथुरा मॅडम यांना विनंती करतो की आपण मानसी मॅडम यांची थोडक्यात कमीत कमी शब्दामध्ये ओळख करून द्यावी. त्यानंतर आपण प्रत्यक्ष सेशनला सुरुवात करणार आहोत. मथुरा मॅडम. ओके सर. राजीप शाळा सांगुर्ली. सर, माझा आवाज येतोय? येस 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 येतोय, बोला. राजीप शाळा सांगुर्लीच्या मुख्याध्यापिका सौ मानसी मिलिंद भोसले मॅडम या उपक्रमशील शिक्षिका आहेत, तंत्रस्नेही आहेत आणि त्या आपल्या शाळेमध्ये सतत काही ना काही उपक्रम घेत असतात आणि आम्हाला सर्व सख्यांना, केंद्रातील सर्वांना त्यांच्यापासून खूप काही करण्याची प्रेरणा ही सतत मिळत असते.
आणि आज आम्हाला अभिमान वाटतो की मानसी मॅडम आपल्या समोर आज भाषा कृतींचा बुधवार मार्गदर्शन सत्र 3 या सादर करणार आहेत आणि आपल्याला अध्ययन स्तर, कृती उपक्रम, निपुण पेटी, भाषा पेटीचा नाविन्यपूर्ण वापर याविषयी अतिशय उपयुक्त असं मार्गदर्शन त्या करणार आहेत. तर मी त्यांना विनंती करते की त्यांनी मार्गदर्शन सुरू करावं. मानसी मॅडम सुरू करूया. हो सर, चालेल. ओके. सर्वप्रथम सर्वांना धन्यवाद. आणि खरोखर गीते सर म्हणाल्याप्रमाणे आज तिसरं पुष्प गुंफताना आम्ही खरोखर भाग्यवान आहोत की आज आम्हाला आमच्या प्रेरणास्थान असलेल्या सन्माननीय आवटे मॅडम यांचं मार्गदर्शन लाभलेलं आहे, यांच्या शुभेच्छा लाभलेल्या आहेत. आणि खरोखर सन्माननीय आवटे मॅडम, आपण ज्या सूचना आम्हाला सांगितलेल्या आहेत त्या सर्व सूचना आम्ही लक्षात ठेवून आम्ही निपुण महाराष्ट्र अभियान राबवणार आहोत. पुन्हा एकदा मी आवटे मॅडम यांना धन्यवाद देते की खूप छान शुभेच्छा त्यांनी आम्हाला दिल्या सत्राच्या सुरुवातीला. त्याचप्रमाणे सन्मान्य प्राचार्य इरफान इनामदार साहेब यांचे देखील मी इथे आभार मानते की त्यांनी मला आज इथे संवाद साधण्याची संधी दिली. तर शिक्षक बंधू आणि भगिनी, आपल्या सर्वांना ज्ञात आहे की राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 नुसार सन 2026-27 पर्यंत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान प्राप्त करण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. आणि त्यानुसार आपण सुद्धा आपल्या राज्यात निपुण महाराष्ट्र या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचा कसून प्रयत्न करत आहोत. आणि त्यासाठी आपल्याला कालावधी दिलेला आहे तो म्हणजे 5 मार्च ते 30 जून. आणि नुकतंच आपण आपल्या वर्गामधील ज्या मुलांच्या क्षमता प्राप्त आहेत त्या मुलांचं चावडी वाचन घेतलेलं आहे. आणि 5 एप्रिल रोजी आपण सर्वांनी या प्रत्येक मुलाच्या अध्ययन स्तराची नोंद चॅटबोटवर केली आहे. आज मला 3री ते 5वी या इयत्तांसाठी जे भाषा विषयाची कौशल्य आहेत ती त्यांना प्राप्त करण्यासाठी, म्हणजे वाचन कौशल्य आणि लेखन कौशल्य हे प्राप्त करण्यासाठी त्यांच्या आपल्याला कोणत्या कोणत्या कृती घ्यायच्या आहेत किंवा कोणत्या कृती आपण घेऊ शकतो याविषयी संवाद साधण्याची संधी मिळाली आहे. तर मला विषय दिलेला आहे की आपण ह्या अध्ययन स्तर प्राप्त करण्यासाठी आपल्याला ज्या लाभलेल्या 2 पेट्या आहेत त्या पेट्या कशा आपण प्रभावी त्यांचा आपण वापर करू शकतो याचा आपण आज याविषयी आपण चर्चा करणार आहोत. तर सुरुवातीला आपण बघणार आहोत की काही मुलं जी आहेत ही त्या मुलांना अध्ययन क्षमता प्राप्त होत नाहीत. मग त्याच्या मागे अनेक कारणं असतील की ती मुलं गैरहजर असू शकतात, सतत गैरहजर असू शकतात किंवा मध्ये मध्ये गैरहजर असू शकतात. त्यानंतर काहींची लर्निंग डिसॅबिलिटी असू शकते, म्हणजे त्यांच्या मेंदूमध्ये काही समस्या असू शकतात की त्या मेंदूच्या विशिष्ट भागांमध्ये जर त्यांच्या काही समस्या असतील तर त्यांना माहिती समजून घेणे, त्या माहितीवर प्रक्रिया करणे, ती लक्षात ठेवणे हे कठीण होऊ शकतं. किंवा काही मुलांना कॉग्निटिव्ह इम्पेअरमेंट असू शकते, म्हणजे त्यांना वाचन, लेखन किंवा गणितासारख्या मूलभूत कौशल्यांमध्ये अडचणी येतात. त्याच्यामुळे ही मुलं शिक्षण प्रक्रियेत मागे पडतात. तसंच काही मुलांचं मानसिक आरोग्य ठीक नसतं किंवा काही मुलांच्या शारीरिक गरजा पूर्ण होऊ शकत नाही. अशी अनेक कारणं प्रत्येकाच्या वर्गातल्या प्रत्येक मुलाच्या मागे जी मुलं अध्ययन क्षमता प्राप्त करत नाहीत अशी असू शकतात. मग ही कारणं जर आपल्याला दूर करायची आहेत तर या मुलांच्या अध्ययन क्षमता वाढवण्यासाठी आपल्याला आत्ताच आदरणीय आवटे मॅडम म्हणाला की आता आपल्याला त्यांना काय करायचं आहे, उपचारात्मक शिक्षण द्यायचं आहे. मग त्याच्यासाठी प्रत्येक मुलाची क्षमता आपल्याला लक्षात घेतली पाहिजे. सगळ्या मुलांच्या आपल्या वर्गातल्या क्षमता आहेत त्या सारख्या नसणार आहेत. प्रत्येकाची गरज वेगळी असणार आहे, प्रत्येकाची क्षमता वेगळी असणार आहे आणि ती क्षमता लक्षात घेऊन आपल्याला त्यांच्यावर उपचार करायचे आहेत. मग हे उपचार करत असताना आपल्याला आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये बदल करावा लागणार आहे. मग आपण इतर मुलांना, सर्वसामान्य मुलांना शिकवताना जे आपण शिक्षण पद्धती वापरतो ती मात्र आपल्याला इथे
प्रत्येक मुलाला या मुलाला शिकवताना आपल्याला बदलावी लागणार आहे. त्याची क्षमता ओळखून आपल्याला त्याला ह्या स्तरापर्यंत शेवटच्या स्तरापर्यंत न्यायला लागणार आहे. हे करत असताना आपल्याला त्यांच्या पालकांचा सहभाग घ्यायचा आहे. जर त्यांचे पालक आपल्याकडे इझिली जर अवेलेबल होत असतील, आपल्याला त्यांच्याशी संवाद साधता आला, तर त्या पालकांचा सहभाग सुद्धा आपल्याला इथे करून घ्यायचा आहे. आपण आज बघणार आहोत की अध्ययन स्तर, हे जे अध्ययन स्तर आहेत. आहिरे सर, आपली पुढची पेटीची स्लाइड जरा लावा, पेटीची. बरोबर. आपल्या प्रत्येक शाळेमध्ये या अध्ययन स्तरासाठी अशा खूप छान पेटी आलेल्या आहेत. पहिली पेटी आहे निपुण भारत पूरक शैक्षणिक साहित्य संच 2024 आणि 25, आणि दुसरी पेटी आपल्याला मिळालेली आहे ती म्हणजे जादुई पिटारा. जेव्हा आपल्याला हा निपुण महाराष्ट्र कार्यक्रम राबवायचा आहे, ज्यावेळेला आपल्याला कळलेलं आहे, तेव्हा आपण पाहिलं की आपल्या व्हॉट्सअपवर किंवा आपण जिथे जिथे जॉईन आहोत किंवा अनेक मीडियावर आपल्याला अनेक प्रकारचे कृती कार्यक्रमांचे आराखडे उपलब्ध झाले. खूप साऱ्या PDF उपलब्ध झाल्या की मूल आपलं कोणत्या स्तरावर आहे, त्या स्तरावर त्याला नेण्यासाठी जर आपल्याला वाचनासाठी, शब्दांसाठी भरपूर साऱ्या PDF आपल्याला उपलब्ध झाल्या. तर मला तर म्हणायचंय की ह्या जर पेट्या जर आपण उघडल्या तर आपल्याला इतर ठिकाणी मिळणाऱ्या कोणत्याच PDFच्या आणि तक्त्यांची आवश्यकता भासणार नाही. आपला वाचनाचा जो आपण जर स्तर बघितला, आपल्या वाचनाचे 3री ते 5वीचे वाचनाचे 15 स्तर आहेत. आणि 15वा स्तर म्हणजे काय आहे, तर सोपे शब्द, सोपी जोडाक्षरे यांनी बनलेल्या 6 ते 8 वाक्यांचा अपरिचित मजकूर योग्य वेगाने, अचूकपणे आणि आकलनासह वाचतो. असा आपला हा वाचनाचा 15वा स्तर आहे. आणि लेखनाचा 15वा स्तर आहे तो म्हणजे 6 ते 8 शब्द तसेच जोडाक्षरे बनलेल्या 4 ते 5 वाक्यांचे आकलनासह श्रुतलेखन करतो. या शेवटच्या स्तरापर्यंत आपल्याला या 3री ते 5वीच्या मुलांना न्यायचं आहे. मग आपण आता मॅपिंग केलेलं आहे मुलांचं. आपली मुलं, काही मुलं आपली पहिल्या स्तरावर असतील, काही मुलं दुसऱ्या स्तरावर असतील. तर पहिल्या स्तरावर जर आहेत, पहिला आणि दुसरा, पुढे जाऊया आपण. पहिला आणि दुसरा आणि तिसरा हे स्तर कशा संबंधी आहेत, तर वर्णमालेतील अक्षरे. की काही पहिला स्तर आहे की त्या स्तरामध्ये मुलांना की या वर्णमालेमधील कोणतीच अक्षरांची ओळख नाही, असा स्तर आहे. तसंच दुसरा स्तर आहे वर्णमालेतील सर्व अक्षरे व त्यांची ध्वनी ओळखतो. आणि तिसरा स्तर आहे सर्व अक्षरे आणि सर्व स्वरचिन्हे यांच्या मदतीने तयार होणारे 2 अक्षरी शब्द वाचतो. हे पहिले 3 स्तर आपल्याला आहेत वाचन कौशल्याचे. आणि आता तुम्ही म्हणता आपण फक्त वाचन कौशल्याचा सराव घेऊया, तर तसं होणार नाही. वाचन आणि लेखन हे आपण ह्या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत असं म्हटलं तरी चालेल आपल्याला. म्हणजे आपण वाचनाचा सराव घेत असताना आपण लेखनाचा देखील सराव घेणार आहोत. मग लेखनाचे पण पहिले स्तर काय आहेत की वर्णमालेतील अक्षरे पाहून लिहू शकत नाही, हे एकदम प्राथमिक स्तराचं मूल झालं. दुसरा लेखनाचा स्तर आहे वर्णमालेतील अक्षरे पाहून लिहितो आणि सोपे शब्द पाहून लिहितो. हे पहिले लेखनाचे स्तर, एकदम प्रारंभिक स्तर आहेत वाचनाचे आणि लेखनाचे, इयत्ता 3री आणि 5वीचे. आणि आपल्याला इथे स्लाइड सगळ्यांना दिसत आहे, ते म्हणजे आपल्या ह्या पेट्यांमध्ये अतिशय सुंदर असे स्वर आणि व्यंजनांची ही मुळाक्षराची एकदम मोठे बोर्ड दिलेले आहेत. इतके सुंदर, बोलके, आकर्षक रंगाचे आहेत. ते इतके मोठे आहेत की बाजूला बघा माझी मुलं बसलेली आहेत, त्या मुलांच्या एवढे ते मोठे आहेत, आकर्षक बोर्ड आहेत. तर त्यांचा उपयोग आपल्याला या वर्णमालेतील अक्षर, जर मुलांना त्यांची जर ध्वनी ओळख नसेल, त्या वर्णमालेतील अक्षरांची ओळख नसेल, तर या दोन्ही बोर्डांचा वापर आपल्याला यासाठी नक्की करून घेता येऊ शकतो.
वाचन स्तरासाठी सुद्धा आणि लेखन स्तरासाठी सुद्धा. त्याच्यानंतर आपण पुढच्या स्लाइडकडे जाऊया. तसंच या आपल्या याच पेटीमध्ये बघा इथे गुलाबी रंगाचे तुम्हाला दिसतायत की तिथे मुळाक्षरं लिहिलेली आहेत आणि त्याच्यावर स्ट्रोक सुद्धा लिहिलेले आहेत की पहिल्यांदा कोणती कशा पद्धतीने ते अक्षर गिरवायचं आहे, कशा पद्धतीने ते अक्षर काढायचं आहे. असे सुंदर मोठे मोठे कार्डबोर्ड सुद्धा आपल्याला या पेटीमध्ये उपलब्ध आहेत. जर मुलांना मुळाक्षर काढता येत नसतील किंवा मुळाक्षर ओळख नसेल तर यांचा उपयोग आपल्याला मुळाक्षर काढताना होणार आहे. म्हणजे आणि ते इतकं सुंदर साहित्य आहे की त्याच्यावर आपण पेन्सिलने लिहू पण शकतो आणि पेन्सिलने लिहिलेलं आपण खोड रबरने खोडू सुद्धा शकतो. म्हणजे एका मुलाने हे साहित्य वापरलं तर त्याचा वापर आपण दुसऱ्या मुलाला सुद्धा आपल्याला ते वापर करता येणार आहे. तिसऱ्या मुलाला म्हणजे जवळजवळ वर्गातल्या जेवढ्या मुलांना हे स्तर प्राप्त झालेले नाहीत त्या सर्व मुलांना वापरण्यासाठी आपण हे साहित्य देऊ शकतो. असं सुंदर हे साहित्य आहे. तसंच आणखीन एक बाजूला निळ्या रंगाची एक पाटी दिसत असेल आणि एक पेन्सिल आहे. त्याच्यावर सुद्धा मुलं गिरवण्याचा सराव करू शकतात. म्हणजे आपल्याला वाचनाचे आणि लेखनाचे स्तर जर मुलांना प्राप्त करायचे आहेत तर त्याच्यासाठी आपल्याला इतरत्र कुठेही जाण्याची गरज नाही. आपल्या निपुण पेटीमध्ये आणि आपल्या जादुई पेटाऱ्यामध्ये हे जे साहित्य उपलब्ध आहे त्या साहित्याचा उपयोग करून आपल्या वाचनाचे पहिले 3 स्तर आणि लेखनाचे पहिले 3 स्तर आपण मुलांकडून सहज त्या मुलांना आपण त्या स्तरापर्यंत सहज नेऊ शकतो. अर्थात प्रत्येक मुलाची क्षमता वेगळी असेल. ज्या मुलाला आज 2 दिवस लागले मुळाक्षर वाचायला किंवा सर्व मुळाक्षर ओळखायला तर एखाद्या मुलाला त्याला 4 दिवस सुद्धा लागू शकतात. म्हणजे प्रत्येक मुलाच्या गतीने आपल्याला ह्या मुलांना ह्या साहित्यांचा सराव आपल्याला द्यायचा आहे. त्याच्यानंतर आपला पुढचा वाचनाचा स्तर आहे तो म्हणजे चौथा स्तर आहे. सर्व अक्षरे आणि स्वरचिन्हे यांच्या मदतीने तयार होणारे 3 ते 4 अक्षरी शब्द वाचतो. तर 3 ते 4 अक्षरी शब्द आता मुलांची आपली मुळाक्षर नक्की झालेली आहेत, पक्की झालेली आहेत. आता त्यांना काही मुलं आपली आहेत की त्यांना वेलांटीचे स्वरचिन्ह असलेले शब्द वाचता येत नसतील किंवा काही मुलं असतील की त्यांना मात्राचे स्वरचिन्हांचे शब्द वाचता येत नसतील किंवा कोणत्याही स्तरावर मूल अडकलं असेल आणि त्या स्तरामध्ये ते जर अडकलं असेल तर अशा मुलांसाठी सुद्धा आपल्याला या पेटीमध्ये खूप सुंदर साहित्य दिलेलं आहे. या पेटीमध्ये जोडाक्षर म्हणजे अर्धी अक्षर सुद्धा दिलेली आहेत. पूर्ण 12 खडी नाही म्हणता पूर्ण मुळाक्षर, स्वरचिन्ह आणि काना, मात्रा, वेलांटी ही सुद्धा दिलेली आहेत. आणि जर आपण नुसतं मुलांना फळ्यावर दिलं आणि सांगितलं की चला मिरची, पिवळी, जर त्याला वेलांटी येत नाही तर त्याला सारखं फळ्यावर लिहून वाचायला सांगितलं तर कदाचित मुलाला पटकन कॅच होऊ शकत नाही. पण ह्या पेटीमधल्या साहित्याचा वापर करून म्हणजे मी ऐकलं माझ्या थोडंसं लक्षात राहिलं, मी पाहिलं लक्षात राहिलं, पण मी स्वतः जेव्हा करणार आहे तेव्हा माझ्या ते कायम स्वरूपात लक्षात राहणार आहे. ह्या तत्वाचा जर वापर करून आपण जर मुलांचा हे स्वरचिन्हांची सराव घेतला तर त्या मुलांचा हा सराव नक्की पक्का होणार आहे. आपण एक डेमो पाहूया इथे. बाळांनो, मिठाई शब्द बनवता येईल का तुम्हाला? बनवा. ते काय घेतलं ते बोलायचंय काय? हा शाबास. व्हेरी गुड. पाहिलं आपण की मुलांनी
स्वतः मिठाई शब्द बनवलेला आहे. मग मिठाई बनवण्यासाठी कोणतं स्वरचिन्ह घ्यायला लागणार आहे? ते स्वरचिन्ह त्यांनी स्वतःच शोधून घेतलेलं आहे आणि मिठाई शब्द बनवलेला आहे. अशा प्रकारे ह्या पेटीमधल्या सुंदर साहित्याचा जर आपण वापर केला तर मुलांना आपल्याला अपेक्षित स्तरावर नेणं खूप सोपं पडतं. त्याच्यानंतर आपल्या या पेटीमध्ये सुंदर असे कार्ड्स दिलेले आहेत की तिचे चित्र पण आहे आणि त्या चित्राचं नाव सुद्धा खाली दिलेलं आहे. सुरुवातीला मुलांना वाचताना पटकन जर क नाही कळला किंवा ज नाही कळला तर मुलं ते चित्र बघून तरी त्यांना पटकन डिकोडिंग होणार आहे, म्हणजे रिकॉल होणार आहे की हा कबूतर आहे म्हणजे हे पहिलं अक्षर क असणार आहे. तर अशी ही छान छान चित्र कार्ड, शब्द कार्ड आपल्या पेटीत आहेत. या शब्दांचा, या कार्डांचा वापर करून आपला जो चौथा स्तर आहे लेखनाचा आणि वाचनाचा, की सर्व अक्षरे, स्वरचिन्हे यांच्या मदतीने तयार होणारे 3 ते 4 अक्षरी शब्द वाचतो. सुरुवातीला जर त्याला वाचायला जड झालं किंवा पटकन आठवलं नाही तर या कार्डांचा उपयोग करून समोर बाबा कावळा दिसतोय म्हणजे हा क आहे आणि हा क ला आच स्वरचिन्ह लावलेलं आहे म्हणजे हा का आहे आणि हा व आहे आणि हा ळा आहे. अशा प्रकारे या कार्डांचा उपयोग करून मुलं चौथ्या स्तरापर्यंत, आणि तसंच आपण जर लेखनाचाच त्यांना लेखनासाठी सुद्धा या कार्डांचा वापर करून सुद्धा आपल्याला जो 6वा स्तर आहे आपल्याला की श्रुतलेखन करताना वर्णमालेतील सर्व अक्षरे व स्वरचिन्ह वापरून शब्द लिहितो, या 6व्या स्तरापर्यंत आपण या कार्डांचा उपयोग करून मुलांना नेऊ शकतो. प्रत्येक मुलाची गती, प्रत्येक मुलाची क्षमता बघून आपण या कार्डांचा अधिक कोणाला कमी कोणाला अधिक असा सराव जर दिला तर आपण या मुलांना लेखनाच्या 6व्या स्तरापर्यंत आणि वाचनाच्या 4थ्या स्तरापर्यंत आपण नेऊ शकतो. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. पुढच्या स्तरावर आपल्याला आहे की विरामचिन्हांची दखल. आता इथे विरामचिन्हांची दखल जेव्हा आपण मुलांना वाक्य वाचताना विरामचिन्ह येणार आहेत तर आपण सुरुवातीला अगदी लोड द्यायचा नाही मुलांना, तर पूर्ण विराम, एक वाक्य जेव्हा आपण मुलांना सांगणार आहोत तर वाक्य पूर्ण झालं म्हणून इथे पूर्ण विराम, तसंच प्रश्न विचारलाय म्हणून प्रश्नचिन्ह, अगदी बास ही 2-3 विरामचिन्हांची ओळख मुलांना करून दिली तरी पुरेशी आहे. आणि बाकीची विरामचिन्ह शिकवण्याच्या पेक्षा आपण ही जी 2-4 विरामचिन्ह आहेत ती शिकवणार आहोत. ठीक आहे, आपला एक व्हिडिओ प्ले होतोय, सरकार आपले. जोडाक्षरांसाठी आपला पुढचा जो स्तर आहे की तो जोडाक्षराचा स्तर आहे. त्याच्यासाठी आपण हा एक व्हिडिओ पाहूया. आपला 7वा स्तर आहे वाचनाचा, आपला 7वा स्तर आहे की परिचित मजकुरातील 2 ते 3 शब्द बनवा. बघू दे. व्हेरी गुड. अजून एक आपण जोडाक्षराचा आणखीन एक डेमो बघणार आहोत. जेव्हा आपण सांगतो मुलांना की जोडाक्षरामध्ये अर्धी अक्षर ज्याच्यावर आपण स्व बोलले म्हणजे आपण स पूर्ण नाही उच्चारलाय. शब्द बनवून दाखवा बघू. अर्धा ध, त्याला पूर्ण य, त्याला एक काना घ्या आणि पूर्ण स, घ्या. बघा, म्हणजे जोडाक्षरांचा जो आपला स्तर आहे की जोडाक्षर युक्त असलेली जर वाक्यामध्ये जर जोडाक्षर युक्त शब्द आले तर ते मूल वाचतो. म्हणजे परिचित मजकुरातील 2 ते 3 सोप्या शब्दांनी तयार झालेली व जोडाक्षरासह लहान वाक्य वाचतो. हे आपलं वाचनाचं 7व्या स्तरावर जर मुलांना न्यायचं असेल तर अशा प्रकारच्या कृती मुलांकडून करून घेतल्या. मुलांना स्वतः बनवायला सांगितली जोडाक्षर, तर वाक्य शब्द बनवायचा आहे तर क आपण बोलले, क पूर्ण उच्चारलेलं नाही, मग क अर्धा बोललोय आपण,
मग क मुलं त्यातनं स्वतःच मुलं क अर्धा काढतात आणि त्याला य पूर्ण जोडतात. आपण व्हिडिओमध्ये पाहिलं की मुलांनी अर्धा क त्याला पूर्ण य असं म्हणत ते वाक्य हा शब्द बनवला होता, अस्वल हा शब्द बनवला होता. अशा प्रकारे आपला जो 6वा स्तर आहे, 7वा स्तर आहे की जोडाक्षरासह लहान वाक्य वाचतो, या 7व्या स्तरावर नेण्यासाठी सुद्धा या पेटीतल्या साहित्याचा आपल्याला खूप छान उपयोग होतो. तसंच आपण एकीकडे लेखनाचा सुद्धा सराव घेऊ शकतो की आपला 8वा स्तर आहे लेखनाचा. 2-3 शब्दांची व सोप्या जोडाक्षरांची 1 ते 2 सोपी वाक्य पाहून लिहितो. आणि आता हेच मुलांनी शब्द बनवलेले आहेत, तेच शब्द आपण मुलांना लेखनाचा सराव घेतला तर त्यांचं दृढीकरण अधिक होणार आहे. त्याच्यानंतर आपण पुढच्या साहित्याकडे जाऊया, पुढच्या स्तराकडे जाऊया. आपल्याला समोर दिसते बघा भाषा गाडी. आपली जी निपुण पेटी आहे त्या निपुण पेटीमध्ये तुम्हाला स्लाइडवर दिसतायत की ते 2 बॉक्स आहेत. ते 2 बॉक्स कसले आहेत तर त्या एक बॉक्स आहे तो म्हणजे भाषा गाडी आणि गणितासाठी आहे गणित गाडी. असे हे 2 बॉक्स आहेत आणि त्याच्यामध्ये प्रत्येक पिशवीमध्ये असे संच केलेले आहेत. 2 संच मी तुमच्या समोर भाषा गाडीचे मांडलेले आहेत की ते एकत्र केलेले आहेत आणि त्यांच्यामध्ये काहीतरी रिलेशन आहे आणि ते रिलेशन शोधत त्यांना ती गाडी तयार करायची आहे. तुम्हाला इथे दिसते निळ्या गाडीची गाडी लावलेली आहे. वाघाच्या पिल्लाला बछडा म्हणतात, सिंहाच्या पिल्लाला छावा म्हणतात, मग शेळीच्या पिल्लाला काय म्हणतात म्हणून त्यांना ते करडू असं करत ती त्यांना गाडी शोधायची आहे. आणि नंतर हरणाच्या पिल्लाला काय म्हणतात तर पाडस कुठे लिहिलेलं आहे तर ती गाडी शोधत त्यांनी त्याच्या समोर ठेवायची आहे. तसंच इथे चित्र म्हणजे अगदी सुरुवातीला आपण ही चित्रांची सुद्धा गाडीचा सराव देऊ शकतो मुलांना की पेरू, चिक्कूचं चित्र कुठे आहे, मग ते चिक्कूच्या बाजूला चित्राच्या बाजूला चिक्कू हा शब्द, आंबा या चित्राच्या बाजूला आंबा हा शब्द, असं बनवत मुलांनी ही गाडी तयार करायची आहे, जेणेकरून मुलांना वाचनाचा सराव होणार आहे. वाचनाचा आपला 7वा आणि 8वा स्तर जो आहे की त्याच्यामध्ये जोडाक्षर असणार आहेत. म्हणजे ह्या स्तराचं दृढीकरण व्हायचं असेल तर त्यासाठी सुद्धा आपल्याला या भाषा गाडीचा, या गणित गाडीचा उपयोग आपल्याला खूप छान पद्धतीने होणार आहे. तसंच वाक्य वाचनाचा जो स्तर आहे त्यासाठी सुद्धा आपल्याला या पेटीमध्ये एक सुंदर चक्र दिलेलं आहे. त्याचं पण आपण एक व्हिडिओ आहे तो पण पाहूया की ते चक्र जर मुलांना आपल्याला समोर ठेवलं, त्यांना सांगायचं तुम्ही याच्यापासून वाक्य बनवा आणि ती लिहून पण दाखवा, वाचून दाखवा, लिहून दाखवा. तर आपण त्याचाही आपण एक डेमो पाहूया. आणि हे सगळं साहित्य मुलांना हाताळायला मिळतं, त्याच्यामुळे मुलं आनंदाने ते साहित्य हाताळतात आणि आनंदाने वाचतात, आनंदाने लिहितात. नुसतंच आपण त्यांना काढलेल्या पीडीएफच्या प्रिंट दिल्या आणि सांगितलं चला हे वाचायला या, चला हे लिहायला या, तर मुलं कंटाळतात. किंवा फळ्यावर जर आपण दिलं त्यांना लिहून तर ते वाचा, ते लिहा असं जेव्हा आपण करतो तर ते मुलं कंटाळतात. पण जर हे साहित्य मुलांना आपण जर स्वतः त्यांना हाताळायला दिलं तर ते खूप आवडीने हे साहित्य हाताळतात आणि त्यांचं दृढीकरण होतं. किती वाक्य बनवते ती याच्यापासून तुम्हाला बनव बघू दे. आई औषधान, ताई औषधान, माई औषधान, दादा औषध आण. अशा प्रकारे खूप वाक्य एकदा मुलांना कळलेलं आहे की हे चक्र फिरवल्यानंतर आपल्याला अशाच प्रकारची औषधांसाठी आपण हे चक्र आतलं चक्र फिरवलं तर औषधाण अशी वेगवेगळी वाक्य मिळतात. तर एकदा त्या मुलांना कळलं तर ती अशी छान छान वाक्य स्वतः वाचतात, स्वतः बनवतात आणि स्वतः लिहितात. अशा प्रकारे आपले वाचनाचे आणि लेखनाचे आपण पुढचे स्तर आपण त्या साहित्याच्या साहाय्याने आपण गाठू शकतो.
तसंच आपल्या या पेटीमध्ये सर पुढे या पेटीमध्ये खूप सुंदर पुस्तकं दिलेली आहेत. सचित्र बोलकी म्हणजे आता एकदा मुलं आपली वाक्य वाचनाच्या स्तरावर आलेली आहेत की 4 ते 5 शब्द सोपी जोडाक्षर असलेली 2 ते 3 वाक्य आकलनासह पाहून लिहितो. लेखनाची म्हणजे वाक्य लेखन आणि वाक्य वाचनाच्या स्तरावर जेव्हा मुलं येतात आपली त्यावेळेला त्यांच्या पाठ्यपुस्तकामधले आपल्याला वाक्य देण्याऐवजी जर या पेटीमधली असलेली ही सुंदर बोलकी पुस्तकं जर त्यांच्या समोर टाकली तर ती चित्र पाहून मुलं वाक्य वाचनाचा खूप छान प्रयत्न करतात. त्या वाक्य लेखनाचा सुद्धा खूप छान प्रयत्न करतात आणि अशा प्रकारे पुढच्या स्तरावर मुलं लगेचच पोहोचतात. तसंच या पेटीमध्ये आणखीन एक सुंदर साहित्य आहे. सर पुढचा आपण एक व्हिडिओकडे जाऊया की वाक्य वाचायचं कसं म्हणजे प्रश्न कसं वाचायचा. मग तिथे प्रश्नचिन्हाचा पण त्यांना आपण सराव देऊ शकतो. प्रश्नचिन्ह हे विरामचिन्ह आणि त्याचं उत्तर पण कसं मिळतं त्याच्यासाठी आपल्या पेटीमध्ये तुम्ही उत्तर सांगणारं एक साहित्य आहे. पाहूया आपण. पिटाऱ्यामध्ये प्रश्न विचारा उत्तर सांगतो या नावाचं एक साहित्य आहे. त्याचा आपण उपयोग छान प्रकारे करून घेऊ शकतो. आईच्या भावाला काय म्हणतात? मामा. नेक्स्ट. गुढीपाडव्याला काय केले जाते? गुढी उभारली जाते. व्हेरी गुड. फुलांचा राजा कोण? गुलाब. त्याची चव कशी असते? खारट. व्हेरी गुड. अशा प्रकारे वाचनाच्या सरावासाठी आपण अशा प्रकारे हे जे साहित्य आहे तर मुलांना खूपच आवडतं आणि ते साहित्य हाताळण्यासाठी त्यांची खूप गर्दी असते की मॅडम मला द्या मला द्या. म्हणजे एकदा का मुलांना वाचन यायला लागल्यानंतर वाचनाचा सराव घ्यायचा आहे आणि श्रुतलेखनाचा सुद्धा सराव घ्यायचा आहे. श्रुतलेखनाचा आपला जो स्तर आहे तो म्हणजे पुढचा स्तर आहे 13वा स्तर आहे की सोपे शब्द सोपी जोडाक्षरयुक्त विरामचिन्हासह आकलनासह 3 ते 4 वाक्य ऐकून योग्य गतीने लिहितो. हा लेखन कौशल्याचा स्तर 13वा स्तर आहे. यासाठी सुद्धा आपल्याला या साहित्यांचा किंवा हे जर लेखनाच्या स्तरावर आपल्याला घ्यायचं असेल तर या पुस्तकात नुकतंच मुलाने पुस्तक वाचलेलं आहे किंवा आत्ताच एक पान वाचलेलं आहे आणि त्याच पानावरचं आपण त्याला वाक्य हळूहळू जर लिहायला सांगितलं तर तो नक्की आवडीने लिहिण्याचा प्रयत्न करतो. अशा प्रकारे तसंच हे जे साहित्य आहे प्रश्न विचारा उत्तर सांगतो हे साहित्य सुद्धा प्रश्नचिन्ह आहे. मग हे प्रश्न कसा विचारायचा तेव्हा कसं वाचायचं म्हणजे विरामचिन्हाची दखल कशी घ्यायची त्यासाठी हे ज्या प्रश्नचिन्ह जेव्हा असेल तेव्हा कसं वाचायचं या सरावासाठी हे साहित्य आपण जे आता पाहिलं ते सुद्धा आपल्याला उपयोगी पडू शकतं. अशा प्रकारे या पेटीमध्ये खूप सारं साहित्य आहे. सगळं साहित्य सांगण्यासाठी वेळ पुरणार नाही पण आपण जर पेटी उघडली तर आपल्या पेटी लक्षात येईल की हे जे निपुण महाराष्ट्र अभियान आपल्याला जे राबवायचं आहे त्याची प्रभावी अंमलबजावणी करायची आहे त्यासाठी इतरत्र विकतचं साहित्य किंवा इतरांनी पुरवलेलं साहित्य वापरण्याची खरंच गरज नाही. आपल्याच पेटीमध्ये खूप सारं साहित्य उपलब्ध आहे. त्याचा जर आपण व्यवस्थित अभ्यास करून मुलांना जर सराव दिला तर आपले मुलांचे जे 3री ते 5वीच्या बद्दल मी आज बोलत आहे तर लेखनाचे संपूर्ण 18 स्तर त्याला प्राप्त करण्यासाठी आपल्याला नक्कीच या साहित्याचा मदत होणार आहे. तसेच वाचनाचे आपले 15 स्तर वाचनाच्या 15व्या स्तरापर्यंत नेण्यासाठी आपल्याला या निपुण पेटीमधल्या साहित्याचा अतिशय आणि जादुई पिटारा या पेटीमधल्या या 2 पेटीमधल्या साहित्यांचा खूप उपयोग होणार आहे आणि खरोखर आपण या पेटीच्या सहाय्याने मुलांना हे स्तर प्राप्त करून देऊ शकतो. आणि पुन्हा एकदा मला सन्माननीय आवटे मॅडम ह्या म्हणाल्या होत्या की साऱ्याच फुलांना हक्क आहे फुलण्याचा.
की प्रत्येक मूल शिकू शकतं. आपल्याला पुढच्या स्लाइडवर दिसते की प्रत्येक मूल शिकू शकतं. त्याच्यातली जी क्षमता, कमी जास्त क्षमता असेल, ती क्षमता जर आपण ओळखली आणि त्या क्षमतेचा, त्याच्यामधल्या असणाऱ्या बलस्थानांचा, त्याच्यामधल्या असणाऱ्या उणिवांचा जर आपण अभ्यास केला आणि प्रत्येक मुलाला जर योग्य प्रकारे जर आपण त्यांना सराव दिला, तर नक्कीच सारी फुलं उमलू शकतात. प्रत्येक मूल शिकू शकतं. खरोखर मला आज इथे संवाद साधण्याची संधी दिली, त्याबद्दल मी पुन्हा एकदा सन्माननीय प्राचार्य डाएट पनवेल, माननीय डॉक्टर इनामदार सर, तसंच डाएट मधील सर्व सन्माननीय अधिव्याख्याता, तसेच रायगड जिल्हा परिषद सन्माननीय शिक्षणाधिकारी पुनिता गुरव मॅडम, तसंच सर्व सन्माननीय अधिकारी यांचं मी मनपूर्वक आभार मानते. मला खूप छान संधी आज मिळालेली आहे. तसंच मला या सत्रासाठी ज्यांनी मार्गदर्शन केलेले आहे ते पळसपे बेटाचे सन्मान्य विस्तार अधिकारी गीते सर यांचं देखील मनपूर्वक आभार. तसंच या सत्रासाठी तंत्रसहाय्य करणारे आमचे पेण तालुक्यातील बंधू अहिरे सर यांचं देखील आभार. तसंच निवेदन करणाऱ्या आमच्या चिंचवण शाळेच्या मथुरा मॅडम यांचं देखील आभार. आणि युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून उपस्थित असणारे सर्व सन्माननीय अधिकारी वर्ग, शिक्षक बंधू भगिनी यांचं मनस्वी धन्यवाद मानते. आणि पुन्हा एकदा आवटे मॅडम यांचं, सन्मान्य आवटे मॅडम यांच्या शुभेच्छा आज मला लाभल्या. खरोखर त्यांचं देखील मनपूर्वक आभार मानते. आणि पुन्हा एकदा आजच्या तिसऱ्या पुष्प गुंफण्यासाठी मला संवाद साधण्याची संधी दिली त्याबद्दल मनस्वी धन्यवाद. धन्यवाद. खूप छान मानसी मॅडम. आज भाषाकृतींचा बुधवार, मार्गदर्शन सत्र तिसरे. यामध्ये आपण, हॅलो, आवाज येतोय? येतो, बोला बोला. हा, तर यामध्ये आपण अतिशय सहज सोप्या भाषेत सखोल असं मार्गदर्शन आणि अध्ययन क्षमता प्राप्त न होण्याची कारणे, अध्ययन स्तर प्राप्त करण्यासाठी उपाय, निपुण साहित्य पेटीचा योग्य पद्धतीने वापर, याबद्दल अतिशय चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे. याचा आम्हाला नक्कीच उपयोग होईल. आणि आजच्या वेबिनार शृंखलेसाठी दुग्ध शर्करा योगच म्हणावा लागेल की आजच्या आपल्या वेबिनार शृंखलेसाठी राज्याच्या उपसंचालिका डॉक्टर कमलादेवी आवटे मॅडम यांचं महत्वाचं आणि उपयुक्त असं मार्गदर्शन आपल्याला लाभलं आहे. मी कमलादेवी आवटे मॅडम, उपसंचालिका SCERT पुणे यांचेही आभार मानते. त्यानंतर प्राचार्य डॉक्टर इरफान इनामदार आणि संपूर्ण अधिव्याख्याता टीम डाएट पनवेल यांचेही आभार मानते. त्यानंतर आज गुगल मीट द्वारे आणि उपस्थित असलेले आणि आपल्याला आपल्या कार्यक्रमाचं निवेदन करणारे श्री गीते सर, विस्तार अधिकारी पंचायत समिती पनवेल यांचेही आभार. सर्व गट शिक्षण अधिकारी, सर्व विस्तार अधिकारी, पर्यवेक्षक यंत्रणा, सर्व केंद्र प्रमुख आणि युट्यूबच्या माध्यमातून आपल्याला जॉईन झालेले सर्व शिक्षक, मुख्याध्यापक यांचेही खूप खूप आभार व्यक्त करते. आणि भेटूया गुरुवारी उद्याच्या पुढील सत्रात. तोपर्यंत धन्यवाद. आणि आजची वेबिनार शृंखला संपली असं जाहीर करते.